माझे नाव विशाल आहे. मला एका मुलीवर खूप प्रेम होतं आणि तिच्याशी लग्न करायचं होतं. पण माझे कुटुंबीय याच्या विरोधात होते. तरीही मी माझ्या कुटुंबियाच्या विरोधात जाऊन या मुलीशी लग्न केले. माझ्या इच्छेनुसार लग्न केल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला घरातून हकलून दिले आणि माझ्या वडिलांनीही मला मालमत्तेतून बेदखल केले. मी खूप छान तरुण देखणा माणूस होतो. आमच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुण सुंदर मुलीच्या प्रेमात मी पडलो होतो. तिचे नाव नीतू होते. मला लहानपणापासून नीतू खूप आवडायची आणि मी नीतूसाठी माझ्या आईवडिलांशी अनेकदा भांडलो होतो. मी तिच्यावर प्रेम करतो हे त्यांना अनेकदा सांगितले, पण ते लोक माझे तिच्याशी लग्न करायला तयार नव्हते. म्हणूनच नीतू आणि मला घरातून पडून जाऊन लग्न करायला भाग पाडलं. आम्ही दोघंही आपापली कुटुंब सोडून खूप दूर आलो होतो आणि आमच्यासाठी नवीन असलेल्या या शहरात राहत होतो. इथे आल्यानंतर आम्ही दोघांनी म्हणजे नवरा बायकोने आमच्या आयुष्याची नवी सुरुवात केली होती. मी नीतूसोबत कोर्ट मॅरेज केले होते. आम्हा दोघांचं आयुष्य खूप छान चाललं होतं. नीतू आणि मी दोघेही चांगल्या कुटुंबातील होतो. आमच्या दोन्ही घरात कशाचीही कमतरता नव्हती. पण आमच्या कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही परिस्थितीची झुंज देऊन आम्ही दोघांनी सर्व काही सुरळीत केले. नीतू शिकलेली मुलगी होती. तिने नर्सिंगचा कोर्स केला होता. मीही सुशिक्षित असल्याने मला चांगली नोकरी मिळाली. घर सोडल्यानंतर सध्या मी एकटाच काम करत होतो आणि या काळात आम्हा दोघांचे आयुष्य खूप चांगले होते. मला पूर्वीपेक्षा कमी पगार मिळत होता. तरीही आम्ही पती पत्नी दोघेही आरामात जगू शकत होते. आम्ही एक खोली भाड्याने घेतली होती, ज्यामध्ये आम्ही दोघेही राहत होतो आणि आमचे शांत जीवन जगत होतो. आम्हा दोघांनाही आमच्या कुटुंबातील सदस्यांची खूप आठवण येत होती. पण आम्ही काय करू शकत होतो? प्रेमासाठी त्याग करावा लागतो. मी कसेबसे माझ्या मनाला समजावले होते, पण नीतूला तिचे मन पटवता आले नाही. म्हणूनच तिने तिच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईशी एक दोनदा बोलणे झाले होते, पण आईने तिच्याशी काही बोलले नाही आणि एके दिवशी तिला स्पष्ट सांगितले की या घरात तुझी जागा नाही आणि तुझा आमच्याशी काही संबंध नाही, म्हणूनच आमच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करू नको. तिची आई म्हणाली, तू आमच्यासाठी मेली आहेस. तुझ्याशी बोलायलाही आमच्या हृदयात वाव नाही. आम्हाला तुझा आवाजही ऐकायचा नाही. आईकडून हे ऐकून नीतू खूप रडली. कालांतराने तीही तिच्या घरच्यांना विसरली होती, कारण हे शक्य झाले जेव्हा नीतूला लग्नाच्या 4 महिन्यानंतर कळाले की ती आई होणार आहे. या आनंदानंतर आम्ही दोघांनीही आमच्या कुटुंबातील सदस्यांना आमच्या मनातून पूर्णपणे काढून टाकले आणि आमच्या भावी मुलांचा विचार करू लागलो. असा विचार करून आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि मग 9 महिने पूर्ण झाल्यावर माझ्या पत्नीने प्रेमाने मुलाला जन्म दिला, ज्याच्या आधाराने आम्हाला आयुष्यभर घालवायचे होते. त्याच्या आगमनाने आम्ही आमच्या आयुष्यातील सर्व दुःख विसरलो. जुन्या सगळ्या समस्या विसरलो होतो. जुनी सगळी नाती विसरली होती. जणू देवानेच साथ दिली होती. आमच्या आयुष्यात एक नवीन नातं जोडलं गेलं. आम्ही आमच्या मुलासोबत छान आयुष्य जगत होतो. आम्ही दोघे पती पत्नी इतके आनंदी होतो की आम्हाला वाटत होते की एक दिवस आमच्या या आनंदाला कुणाची नजर ना लागो. अशी बरीच वर्षे गेली आणि हळूहळू माझा मुलगा 8 वर्षांचा झाला. आम्ही दोघं पती पत्नीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याच्या छोट्या छोट्या आनंदाची काळजी घ्यायचो. जे काही बोलायचा ते वेळेआधी पूर्ण करायचो. त्याचे पालनपोषण करणे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे आमच्या जीवनाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट होते. आयुष्य असेच चालू होते. एके दिवशी मी ऑफिसमधून येत असताना अचानक माझा अपघात झाला. त्यामुळे लोकांनी मला रस्त्यावरून उचलले आणि हॉस्पिटलमध्ये नेले आणि माझ्या पत्नीलाही बोलावले. माझी पत्नी आणि मुलगा खूप घाबरले होते. ते रुग्णालयात आले आणि रडायला लागले. मी ठीक होतो, पण माझ्या एका पायाला खोल दुखापत झाली होती. त्यामुळे मला चालता येत नव्हते आणि डॉक्टरांनी सांगितले की मला सुमारे 2 वर्ष बेड विश्रांती घ्यावी लागेल. जर मी स्वतःची काळजी घेतली नाही तर मी आयुष्यभर माझ्या पायाने असहाय्य होऊ शकतो आणि यासाठी माझ्यासाठी बेड विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे आहे. माझी पत्नी आणि मुलगा खूप अस्वस्थ होते. माझा मुलगाही शाळेत गेला. त्याच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि आता माझ्या उपचारासाठीही भरपूर पैसे उभे केले जात होते. कसेबसे मला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले, पण मी पूर्णपणे असहाय्य होतो. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट करायला सांगितले होते. पण हे कसं होईल? जर मी अंथरुणाला खिळले तर ऑफिसला कोण जाणार आणि आम्ही कसे जगणार? काही दिवस असेच गेले, पण नंतर घरची परिस्थिती बदलू लागली आणि घरात समस्या निर्माण होऊ लागल्या. फीसाठी पैसे नसल्याने मुलाचे शिक्षणही ठप्प होऊ लागले. माझी बायको कशी तरी घर सांभाळत होती, पण आता तिनेही धीर सोडला होता, कारण तिचे असलेले पैसेही संपले होते. एक दोनदा माझ्या कंपनीच्या बॉसनेही मला माझ्या उपचारासाठी पैसे दिले होते, पण तेही परत पैसे देऊ शकले नाहीत. घरात अनेक समस्या होत्या. काय करावे समजत नव्हते. मग एक दिवस माझी बायको म्हणू लागली, तुला माहीत आहे की मी नर्सिंगचा कोर्स केला आहे. मला हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी सहज मिळू शकते. तुम्ही मला नोकरी करण्याची परवानगी दिली तर मी नोकरी करेन आणि त्यामुळे आपल्या घरची परिस्थितीही बदलेल. जोपर्यंत तुम्ही आजारी असाल तोपर्यंतच. तुम्ही बरे होऊन कामाला लागाल तेव्हा मी पुन्हा काम करणार नाही. माझी पत्नी मला हे सांगताना संकोचत होती.
तिला माहीत होतं की मी नोकरी करणाऱ्या महिलांच्या विरोधात आहे. पण आता परिस्थिती अशी झाली होती की माझी बायको काय बोलली ते अगदी ठीक होते. शेवटी मला माझ्या मुलाचे शिक्षणही चालू ठेवावे लागणार होते. माझी अवस्था अशी होत होती. अशा प्रकारे त्याचा अभ्यास एक ना एक दिवस संपणार होता. म्हणून माझ्या पत्नीचे म्हणणे ऐकून मी तिला नोकरी करण्यास परवानगी दिली. जेव्हा माझ्या पत्नीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा तिला सहज नोकरी मिळाली आणि मग अशा प्रकारे माझी पत्नी नर्स म्हणून काम करू लागली. एकीकडे तिला माझी काळजीही वाटत होती की ती घराबाहेर कामाला गेली तर माझं काय होईल आणि माझ्या मुलाची काळजी कोण घेईल. पण मी तिला सांगितले की तिने काळजी करू नये. हीच एक फक्त वेळ आहे. जर देवाने मला लवकर निरोगी केले तर तुला घराबाहेर जावे लागणार नाही. मी माझ्या पत्नीला सांत्वन दिले. सकाळी ती माझ्या मुलाला शाळेत घेऊन जायची तेव्हा तिथूनच दवाखान्यात जायची आणि माझी सगळी कामं करून जायची. माझा एक मित्र होता जो बहुतेक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असे. त्याला दिवसा झोपण्यासाठी घर हवे होते. म्हणून मी त्याला सांगितले की तुला भाड्याने घर घेण्याची गरज नाही. माझी पत्नी दिवसभर घराबाहेर असते. ती फक्त रात्री येते. म्हणूनच तू माझ्या घरी माझ्यासोबत राहा. मीही तुझ्यासोबत असेन. माझा मित्र दुसऱ्या शहरात राहत होता पण तो याच शहरात शिफ्ट झाला होता. त्यामुळे त्याला माझे असे म्हणणे सोयीचे वाटले आणि मग तो त्याचे सामान घेऊन माझ्या घरी आला. माझ्या बायकोलाही यात काही अडचण नव्हती. खरं तर माझ्यासोबत दिवसभर राहू शकणारी व्यक्ती आली याचा तिला आनंद झाला. आता ती कोणतीही काळजी न करता तिचे काम करू शकते. माझा मित्रही माझ्या मुलाला शाळेतून घेऊन यायचा. माझी पत्नी सकाळी लवकर आमच्यासाठी जेवण बनवायची आणि निघून जायची. माझा मित्र दुपारी आम्हा सर्वांसाठी जेवण गरम करायचा आणि जेवून आम्ही आरामात झोपायचो. संध्याकाळी जेव्हा जेव्हा मी उठायचो तेव्हा माझा मित्र घरातील बाकीची काही कामे करत असे. अशा रीतीने नुसत्या गप्पा मारण्यात पूर्ण दिवस निघून जायचा आणि दिवस कुठे निघून जायचा ते कळलेच नाही. माझी पत्नी कामाला लागली असताना हळूहळू 10 महिने उलटून गेले. माझ्या बायकोमुळे आमच्या घरची परिस्थिती पूर्वीसारखीच झाली होती. खरं तर त्यापूर्वीपेक्षाही चांगली झाली होती. कारण माझी बायको माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत असे. कारण दिवसाच्या ड्युटीसोबतच नसल्या काही वेळा नाईट ड्युटीही करावी लागते. एके दिवशी माझी पत्नी घरी आली आणि मला म्हणाली की तिची दुबईला बदली होत आहे. तिला जवळपास 3 महिने रुग्णालयात राहून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे माझी पत्नी आणि तिच्या रुग्णालयातील संपूर्ण स्टाफला तिकडे हलवावे लागले आहे. मी माझ्या पत्नीला सांगितले की तू जाऊ शकतेस. असो, तुझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये जातो. तू फक्त 2-4 तासांसाठीच घरी येतेस. सर्व काही चांगले चालले आहे. हो, जर तुला जायचे असेल तर तू कोणतीही काळजी न करता जाऊ शकते. माझी बायको हे पाहून खुश झाली आणि निघायला पॅक करायला लागली. फक्त 3 महिन्यांची गोष्ट होती. त्यानंतर माझी पत्नी इथे येणार होती आणि मग मी पण हळूहळू बरे होऊ लागलो. डॉक्टरांनी मला सांगितले होते की मी बेडवरून उठून बसू शकतो, पण सध्या चालू शकत नाही. पॅकिंग करून माझी पत्नी आनंदाने दुबईला निघून गेली. मी माझ्या पत्नीला सांगितले की तू पोहोचल्याबरोबर मला फोन कर, म्हणजे तू तिथे पोहोचली आहेस याची मला खात्री पटेल. माझी पत्नी म्हणाली, मी तिथे पोहोचताच तुला कॉल करेल. माझी पत्नी दुबईला पोहोचताच तिने मला फोन केला आणि सांगितले की ती इथे आरामात पोहोचली आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तिची ड्युटी जॉईन करेल. असेच बरेच दिवस निघून गेले. माझी पत्नी मला रोज फोन करून सांगायची की ती एकदम बरी आहे. आम्ही दोघे वडील आणि मुलगा नीतूशी बराच वेळ फोनवर बोलायचो आणि व्हिडिओ कॉलही करायचो. त्यामुळे एकमेकांना पाहून हायसे वाटले. असाच बराच वेळ निघून गेला होता. आम्ही रोज एकमेकांशी फोनवर बोलायचो. पण अचानक काही दिवसांपासून माझी पत्नी आमच्याशी कमी बोलू लागली. तिला खूप काम आहे. कधी ती म्हणायची की मी बिझी आहे, मी नंतर बोलेन, तर कधी ती म्हणायची की मला सध्या बोलायला वेळ नाही. असेच बरेच दिवस निघून गेले. मी तिथून माझ्या बायकोचा फोन येण्याची वाट पाहायचो, पण माझी बायको मला अजिबात फोन करत नव्हती. जेव्हा मी माझ्या बाजूने फोन केला तेव्हा तो वाजत राहायचा, परंतु माझ्या पत्नीने माझा फोन घेतला नाही. माझा मुलगा मला रोज विचारू लागला की आई का फोन करत नाही, ती आपल्याशी का बोलत नाही. आईने खूप जास्त काम केल्यानंतर ती आपल्याला विसरली आहे. आता मी माझ्या मुलाला काय समजावणार. मला समजले नाही की माझी बायको गेल्यावर आम्हाला कशी विसरेल. असेच बरेच दिवस निघून गेले. आता माझ्या पत्नीचे कॉल येतच नव्हते आणि मी तिला फोन केला तर त्या बाजूने फोन आला नाही. काय करावे समजत नव्हते. माझा मित्रही मला धीर देत राहिला. जेव्हा 2 महिने माझ्या बायकोबद्दल काहीही माहिती न देता निघून गेले तेव्हा एके दिवशी माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे मला आतून दुखावले. माझा मित्र सांगू लागला, दुबईला गेल्यावर वहिनीला दुसरं कोणी आवडलं असेल आणि त्याच्याशी लग्न झालं असेल. मला माझ्या मित्राचा चेहरा तोडल्यासारखे वाटत होते, पण त्याने मला पुन्हा जे सांगितले ते ऐकून मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागलो. तो म्हणाला की जसे तिने तुझ्यासोबत पडून जाऊन लग्न केले होते त्याचप्रमाणे ती दुसऱ्या पुरुषासोबत पडून जाऊन लग्न करू शकते. अशा मुलींसाठी जुनी नाती तोडून पडून जाऊन लग्न करणं अवघड काम नाही. आता मलाही असेच वाटले की माझी पत्नी मला आणि माझ्या मुलाला सोडून गेली आहे, कारण माझा मुलगा आणि मी 2 महिने नीतूशी बोललो नाही हे फक्त आम्हालाच माहीत होतं. माझा मुलगा पुन्हा पुन्हा आईची आठवण करायचा. एक दिवस तो रडायला लागला आणि म्हणाला, बाबा मला वाटतं की आई आपल्याला या जगातून सोडून गेली आहे.
म्हणूनच ती आपल्याशी बोलत नाही. ती माझी आई आहे हे मला माहीत आहे. आणि कोणतीही आई आपल्या मुलाला जिवंत असताना असे सोडू शकत नाही. आणि तरीही माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले, पण माझ्याशी बोलू शकत नाही. ती नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे, म्हणूनच ती आपल्याशी बोलू शकत नाही. अचानक काय झाले माहीत नाही. देवाच्या कृपेने मी हळूहळू बरा होऊ लागलो आणि डॉक्टरांनीही मला चालायला सांगितले. पण आतून मला माझ्या बायकोची काळजी वाटत होती. मी माझ्या मित्राला म्हणालो, आपण काहीही करून दुबईला जाऊन तिथे जाऊन नीतूला शोधू. माझा मित्र म्हणू लागला, हे कसं शक्य आहे? दुबई खूप मोठे आहे. तिथे जाऊन तुझ्या बायकोचा शोध कसा घेणार? मी माझ्या मित्राला म्हणालो, अरे मला माहीत आहे की माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून गेली आहे आणि ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे हेही मला चांगले माहीत आहे. मी माझ्या पत्नीला शोधून घेईन. माझा मित्र म्हणाला, हे काम तुला वाटते तितके सोपे नाही. मी म्हणालो, मला काही कळत नाही. कृपया मला दुबईला घेऊन जा. अशा प्रकारे माझा मित्र माझ्यासोबत दुबईला यायला तयार झाला. मी माझ्या मुलाला माझ्या दुसऱ्या मित्राच्या बायकोकडे त्याच्या घरी सोडले. तर मी माझ्या एका मित्रासोबत दुबईला गेलो. माझी पत्नी कोणत्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते हे मला माहीत होते, कारण ती ज्या हॉस्पिटलमध्ये आधी काम करत होती मी तिथून तिची सगळी माहिती काढली होती. दुबईला गेल्यावर ती आता कुठे आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये काम करते. दुबईला पोचल्यानंतर आम्ही दोघे थेट त्याच हॉस्पिटलमध्ये गेलो जिथे माझी पत्नी काम करते. इथे आल्यानंतर मी अनेकांना माझ्या पत्नीबद्दल विचारले होते, पण माझ्या पत्नीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मी तर संपूर्ण हॉस्पिटलची झडती घेतली. मला माझी पत्नी कुठेच सापडली नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की नीतू बराच काळ हॉस्पिटलमध्ये तिची ड्युटी करत राहिली, पण काही दिवसांनी तिने इथे येणे बंद केले. त्यानंतर ती कुठे गेली हे इथल्या लोकांना माहीत नाही. त्यांच्या स्टाफमधली एक नर्स बेपत्ता होती आणि या लोकांना काहीच कळत नाही याचं मला आश्चर्य वाटलं. किंवा त्यांच्यापैकी कोणीही काहीही सांगायला तयार नव्हते. मला काही समजत नव्हतं. मी माझ्या पत्नीला कुठे शोधू? मला माझी बायको कुठेच सापडत नव्हती. बराच वेळ मी माझ्या पत्नीला दुबईत इकडे तिकडे शोधत राहिलो आणि मी तिला फोन केला तर त्या बाजूने फोन आला नाही. काय करावे समजत नव्हते. ती कुठेच सापडली नाही. पराभूत होऊन हात आडवा करून बसलो, कारण मी हिंमत गमावली होती आणि घरी परत जाण्याची हिंमत नव्हती, कारण मी माझ्या मुलाला काय उत्तर देऊ. त्याला वाटले की मी त्याच्या आईला सोबत घेऊन येईन. मी माझ्या मित्राला म्हणालो, मी एकदम ठीक आहे, तू इथून जा. तुम्ही फ्लाईटने तुमच्या शहरात जा आणि तिथे पोचल्यानंतर नोकरीला रुजू हो आणि त्याचवेळी माझ्या मुलाची काळजी घे. त्याला माझ्यासोबत राहायचे होते, पण मी त्याला परत पाठवले, कारण माझ्या मुलाचे सांत्वन करण्यासाठीही तिथे कोणीतरी असायला हवे होते. माझा मित्र परत गेला होता. आता मी इथे एकटाच राहिलो होतो. माझ्या बायकोने माझी फसवणूक केली हे माझे मन का मान्य करत नव्हते हे मला माहीत नाही. तिला हवे असते तर तिच्याच शहरात राहून ती माझ्याशी बेवफाई करू शकली असती. एवढ्या लांब आल्यानंतर तिला माझा विश्वासघात करण्याची काय गरज होती. पण काहीही झालं तरी बायकोला भेटल्याशिवाय मी इथून निघणार नाही असा निश्चय केला होता. तिला एकदा भेटणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणखी नाही तर शेवटी तिचे काय झाले आणि ती आपल्यापासून का लपवत आहे हे जाणून घ्यायचे होते. पण या हॉस्पिटलमध्ये काहीतरी गडबड आहे असं मला का वाटलं ते कळत नाही, कारण इथले लोकही खूप विचित्र होते. इथे कामाच्या बहाण्याने बायकोला शोधायचा प्रयत्न करेन असं मला वाटलं. इथून मला माझ्या बायकोबद्दल नक्कीच काहीतरी सुगावा मिळेल. मी तिथल्या काही बड्या डॉक्टरांशी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगाराच्या नोकरीसाठी बोललो होतो. तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवून मला तिथे नोकरी दिली आणि अशा रीतीने तिथे माझी नोकरी पक्की झाली आणि मी कामाला लागलो. इथे आल्यानंतर मला राहायला जागा नव्हती, पण हॉस्पिटलमध्ये 24 तास रुग्ण येतात आणि जातात, त्यामुळे इथेच कुठेतरी झोपावे असे वाटले. मी येथे स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नोकरीत रुजू झालो होतो आणि माझे काम व्यवस्थित चालू होते. मी माझ्या मित्राला सांगितले की मी काही दिवस इथे काम करेन. जर मला हॉस्पिटलमधून माझ्या पत्नीबद्दल काही कळाले तर मी तिला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत परत येणार नाही. आणि तरीही मला काही नाही मिळाले तर मी घरी येऊन माझ्या मुलाला सर्व काही खरं सांगेल. मला इथे काम करून खूप दिवस झाले होते, पण मला माझ्या बायकोबद्दल कोणाकडूनही काही कळाले नव्हते. मी पूर्णपणे निराश झालो होतो. जेव्हा जेव्हा मला मोकळा वेळ मिळायचा तेव्हा मी माझ्या बायकोचा नंबर ट्राय करायचो. आता माझ्या बायकोचा मोबाईल स्विच ऑफ होऊ लागला होता. ती कुठे गेली माहीत नाही. असाच एक दिवस मी चिंतेत बसला होता आणि सतत आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर ट्राय करत होता. तेवढ्यात मागून एक वॉर्ड बॉय माझ्याजवळ आला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब तुला बोलवत आहेत. मी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेलो तर तो म्हणाला, माझ्या काही महत्त्वाच्या फाईल्स माझ्या घरी राहिल्या आहेत. तुला माझ्या घरून फाईल्स आणाव्या लागतील. मी म्हणालो, डॉक्टर साहेब मला इथले रस्ते माहीत नाहीत. तो म्हणाला, माझा ड्रायव्हर तुला बरोबर घेऊन जाईल. घरात गेल्यावर मोलकर्णीला सांग, ती तुला माझ्या फाईल्स देईल. मी दुबईचा नाही हे इथल्या डॉक्टरांना आणि इतर सर्वांना माहीत होते. मी भारतातून आलो आहे, पण मी नीतूचा नवरा आहे हे कोणालाच माहीत नव्हते, कारण मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. ड्रायव्हरसोबत डॉक्टर साहेबांच्या घरी गेलो. ड्रायव्हर बाहेर गाडीत बसला होता. त्याने मला गाडीतून खाली उतरून आत जाण्याचा इशारा केला.
मी आत गेलो आणि तिथे एक मोलकरीण होती. डॉक्टरांच्या काही महत्त्वाच्या फाईल्स घरी राहिल्याचं मी तिला सांगितलं. त्यांच्या खोलीतून आणाव्या लागेल. मोलकरीण म्हणाली, तू इथे उभा राहा, मी आत्ताच घेऊन येते. मी तसाच उभा होतो. तेवढ्यात अचानक माझी नजर एका बाईवर पडली, जी मागे वळून उभी होती. पण मला कळत नाही का, मला या बाईकडे बघून काहीतरी विचित्र वाटत होतं. मी तिच्या समोर जायचा प्रयत्न करू लागलो. मग अचानक ती वळली आणि तिचा चेहरा पाहून माझे बाण हरपले. माझ्या पायावर उभं राहण्याची माझी क्षमता नाही असं मला वाटत होतं. आणि ती अजूनही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. कदाचित तिने मला ओळखले असेल, कारण ही बाई दुसरी कोणी नसून माझी पत्नी होती, माझी नीतू होती. मी तिला इथे किती दिवसांपासून शोधत होतो माहीत नाही. आज ती मला इथे या डॉक्टरांच्या घरात सापडली होती आणि ती पूर्णपणे बरी होती. तिने मला ओळखले, म्हणूनच ती माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहत होती. मी तिला म्हणालो, नीतू, तू इथे आहेस? तू इथे काय करतेस? इतके दिवस मी तुला शोधत होतो, हे तुला माहीत आहे का? माझ्या पत्नीने मला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. अचानक ती घाबरली आणि म्हणाली, विशाल, तू इथे कसा आलास? तुला माहीत आहे की मी दररोज देवाला प्रार्थना करते की त्याने मला तुझ्याशी बोलायला लावावे. मी म्हणालो, पण तू इथे काय करते आहेस? चल, तू माझ्याबरोबर ये, मी तुला घ्यायला आलो आहे. माझी बायको म्हणू लागली, मी तुझ्यासोबत असे चालू शकत नाही. या डॉक्टरांनी मला कैद करून ठेवले आहे. त्याने माझे अपहरण केले आहे. जर तुला मला येथून सोडवायचे असेल तर मला मदत कर, कारण मी स्वतःहून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. माझी कागदपत्रे डॉक्टरांकडे आहेत. तुला माझ्यासाठी पुन्हा विजा घ्यावा लागेल, तरच मी इथून पडून जाऊ शकेल. मोलकरीण येण्याआधी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. निरपराध लोकांच्या शरीराचे अवयव काढून हॉस्पिटलमध्ये विकले जात आहेत. मी त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. म्हणूनच या डॉक्टरने मला इथे कैद करून ठेवले आहे आणि तो माझा गैरफायदा घेत आहे. कृपया मला इथून बाहेर काढ आणि हॉस्पिटलमध्ये लोकांच्या अवयवांची गैरव्यवहार होत असल्याची वस्तुस्थिती पोलिसांसमोर आण, ज्याबद्दल स्वतः लोकांना देखील माहीत नाही. मी आणि नीतू हे सर्व बोलत असताना अचानक मोलकरीण आल्याने माझी पत्नी माझ्यापासून दूर गेली, जेणेकरून दासी आम्हाला एकत्र पाहू शकत नाही. ती माझ्यासाठी अनोळखी झाली होती. पण या दरम्यान माझ्या पत्नीने मला सर्व काही सांगितले होते आणि आता माझ्या पत्नीला वाचवण्यासोबतच मला हॉस्पिटलमधील लोकांचे रहस्यही उघड करायचे होते, जे माझ्या पत्नीने मला सांगितले होते. पण मी तिथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याने मला तिथे असे काही दिसले नाही. मी पोलिसांकडे तक्रार केली असती तरी पोलिसांनी माझ्याकडे पुरावे मागितले असते आणि या लोकांचे रहस्य उघड करण्यासाठी मला पुरावे हवे होते. या अनोळखी शहरात आल्यानंतर मी कसे तरी माझे आयुष्य सांभाळत होतो. पण आता माझ्या पत्नीने मला सर्व काही सांगितले होते. आता मला माझ्या बायकोला त्या डॉक्टरांपासून मुक्त करण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. मी दवाखान्यातल्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवायला सुरुवात केली, माझ्या पत्नीने मला सांगितलेल्या गोष्टींमुळे. असेच काहीसे घडले असावे, म्हणून डॉक्टरांनी माझ्या पत्नीला कैद केले होते. मला माझ्या बायकोला येथून बाहेर काढावे लागणार होते. यासाठी मला येथील पोलिसांची पूर्ण मदत हवी होती आणि मी या लोकांवर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. म्हणूनच मी आता माझे काम करू लागलो. या हॉस्पिटलमध्ये बांधलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन मी हे पाहिलं की तिथे काय काम चालू आहे, कारण आजपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी असे काही पाहिले नव्हते. पण एके दिवशी हे सत्यही माझ्या डोळ्यांसमोर आले. मी एका डॉक्टरला फोनवर बोलताना ऐकलं. ते फोनवर कुणाला तरी सांगत होते की यावेळी किडनी बाहेर काढली आहे आणि किडनीची किंमत त्यापेक्षा जास्त असावी. फोनवर डॉक्टरांचे म्हणणे ऐकून माझी पत्नी अगदी बरोबरी आहे याची मला खात्री पटली. आता मला वाटले होते की काहीही करून इथल्या डॉक्टरांचा विश्वास जिंकावा लागेल आणि या लोकांच्या संगनमताने हे सर्व कसे आणि कधी करतात जाणून घ्यावे लागेल. आता या कामात गुंतलेल्या डॉक्टरांच्या मी जवळ जाऊ लागलो, कारण रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर या कामात सहभागी नव्हता. ऑपरेशन करणारे काही कनिष्ठ डॉक्टर होते. त्यावेळी रुग्णाच्या शरीरातील काही भाग काढून ते चढ्या भावाने विकून त्यांची विक्री करत होते. काही दिवस उलटून गेले होते. मी डॉक्टरांना चांगला ओळखू लागलो होतो आणि त्यांचा विश्वास जिंकू शकलो. त्यानंतर ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांनी मला त्यांच्यासोबत ठेवण्यास सुरुवात केली, कारण माझ्याशिवाय ऑपरेशन थिएटरमध्ये इतर काही वॉर्ड बॉय उपस्थित होते. आपले काम करून डॉक्टर किडनी काढून वॉर्ड बॉयला देत असत. हे काम फक्त तो वॉर्ड बॉयच करायचा, जो किडनी दुसऱ्या डॉक्टरला देत असे आणि हे लोक आपापसात पैशांची देवाणघेवाण करायचे. पण या काळात मी माझी हुशारी दाखवली होती. ऑपरेशनच्या वेळी हे लोक रुग्णाच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव काढून टाकत होते. मग मी गुपचूप माझा मोबाईल काढायचो आणि फोटो क्लिक करायचो, तर कधी व्हिडिओ काढायचो. माझ्यासोबत हे फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा घडले आहे, कारण मला या लोकांसोबत त्यांच्यासारखेच काम करायचे होते, जेणेकरून मी पुरावे गोळा करू शकेन. आत्तापर्यंत त्यांच्यापैकी कोणीही माझ्यावर संशय घेतला नव्हता. या लोकांना वाटले की मी एक असहाय्य व्यक्ती आहे आणि त्यांना येथे सामील करून मला पैसे कमवायचे आहेत, कारण त्यांच्या टोळीत सध्या आम्ही 3 जण सामील होतो. आधीच 2 वॉर्ड बॉय लोकांमध्ये मिसळत होते आणि आता मी पण तिसरा होतो. आम्हाला या कामाचा मोबदला मिळाला आणि हळूहळू या कामात कोणाचा सहभाग आहे आणि कोणाच्या मदतीने हे काम केले जात आहे हे मला कळू लागले. मी सर्व माहिती गोळा केली होती आणि बहुतेक पुरावे माझ्या फोनमध्ये होते, कारण मी गुप्तपणे प्रत्येक कामाचे व्हिडिओ बनवायचो किंवा फोटो काढायचो. मी माझ्या पत्नीला पुन्हा भेटू शकलो नाही,
कारण माझी पत्नी ज्या घरात राहत होती तिथे बरेच रक्षक होते. प्रत्येक पायरीवर कॅमेरे बसवले होते. हे माझ्या पत्नीने मला सांगितले होते, ती कॅमेरासमोर उभी राहून माझ्याशी बोलत असताना. हा डॉक्टर खूप धोकादायक होता आणि त्याने माझ्या बायकोला कैद करून ठेवले होते. माझ्या पत्नीला या डॉक्टरांच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करावे लागले. यासाठी मला या रुग्णालयातील लोकांविरुद्ध पुरावे गोळा करायचे होते आणि त्याचप्रमाणे मी माझ्या मोबाईलमध्ये या लोकांविरुद्ध बरेच पुरावे गोळा केले होते. या लोकांना माझ्याबद्दल कळू नये म्हणून मी अतिशय हुशारीने आणि शांतपणे फिरत होतो. आणि अशा रीतीने माझ्या मोबाईलमध्ये असे अनेक फोटो आणि व्हिडिओज होते. तो जसा पुरावा होता, तर मी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असते तर त्यांनी या लोकांना नक्कीच अटक केली असती. एके दिवशी मी पुन्हा कोणत्यातरी बहाण्याने डॉक्टरांच्या घरी गेलो, जेणेकरून मी माझ्या पत्नीला सांगू शकेल की माझ्याकडे या लोकांविरुद्ध ठोस पुरावे आहेत. पण जेव्हा मी डॉक्टरांच्या घरी गेलो तेव्हा मी पाहिले की माझी पत्नी खूप आजारी आहे. कदाचित या क्रूर माणसाने माझ्या पत्नीवर हात उगारला असेल आणि आता मी ठरवले होते की वेळ न घालवता मला हे सर्व पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि या लोकांना अटक करायची आहे. आणि अशातच मी दुबई पोलिसांकडे गेला. तिथे गेल्यावर मी त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले की मी भारताचा आहे आणि माझी पत्नी येथे कशी पोहोचली. मी माझ्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि फोटो पोलिसांना दाखवले आणि त्यांना सांगितले होते की रुग्णावर ऑपरेशन करताना हे लोक रुग्णाच्या शरीरातील महत्त्वाचे आणि मौल्यवान अवयव काढून टाकत आहेत आणि ते चढ्या भावाने विकत आहेत. माझी पत्नी हॉस्पिटलच्याच एका वरिष्ठ डॉक्टरांकडे बंदिवासात आहे. जोपर्यंत तुम्ही मला मदत करत नाही तोपर्यंत माझी बायको तिथून येऊ शकणार नाही. सर्व पुरावे पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हॉस्पिटलवर छापा टाकला. तेथे गेल्यानंतर रुग्णालयात अवयव विक्रेत्याचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना सर्व काही स्पष्ट झाले. डॉक्टर आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुबई पोलीस आणि तिथले सरकार अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करतात. जेव्हा त्या लोकांना कळाले की मी भारतातून आलो आहे, त्यामुळे त्या लोकांनी मला खूप मदत केली, कारण इथल्या डॉक्टरांनी माझी पत्नी दुसऱ्या देशाची आहे असे समजून तिचा गैरफायदा घेतला. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संपूर्ण टोळीला पोलिसांनी अटक केली होती आणि माझ्या पत्नीला बंदिस्त ठेवणाऱ्या डॉक्टरलाही अटक करण्यात आली. पोलिसांनी माझ्या पत्नीशी माझी ओळख करून दिली. माझ्या पत्नीनेही पोलिसांना निवेदन दिले होते. खरे तर माझी पत्नी इथे आली तेव्हा ती अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णालयात काम करत होती. पण जेव्हा तिला समजले की इथल्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी गडबड होत आहे, तेव्हा माझ्या पत्नीने इकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली. आणि मग एके दिवशी ऑपरेशन सुरू असताना माझ्या पत्नीसमोर सत्य बाहेर आले की शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण त्यांचे जीवनावश्यक व मौल्यवान अवयव बाहेर काढून मोठ्या किमतीत इथे विकले जातात. माझ्या पत्नीला हे सहन होत नव्हते, त्यामुळेच माझी पत्नी पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगणार होती. डॉक्टरांना कळाल्यावर माझी पत्नी पोलिसांना संपूर्ण सत्य सांगेल आणि हॉस्पिटलचे रहस्य उघड करेल. आणि या कामात माझ्या पत्नीनेही साथ दिल्यास डॉक्टर माझ्या पत्नीला भरपूर पैसे देतील असे सांगून त्या लोकांनी माझ्या पत्नीला खूप आमिष दाखवले. पण माझी पत्नी एक प्रामाणिक स्त्री होती. तिला तिच्या डोळ्यांसमोर काही चुकीच्या घडताना पाहवत नव्हते, म्हणून तिने पोलिसांना जाऊन सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला, भलेही तिचा जीव गेला तरी. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून माझ्या पत्नीला पकडले. डॉक्टरांची इच्छा असती तर तो त्या क्षणी माझ्या बायकोला मारून टाकू शकला असता, कारण माझी बायको परक्या देशात मेली असती तरी कदाचित मी तिचा शोध घेऊ शकलो नसतो. पण माझ्या पत्नीचे सौंदर्य पाहून तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस, मी तुला माझ्या हातातून जाऊ देऊ शकत नाही, आणि मग तू तरुण आणि सुंदर आहेस. त्याने माझ्या पत्नीला जबरदस्तीने घरी नेले आणि माझ्या पत्नीवर अन्याय केला. अशा प्रकारे त्याने माझ्या पत्नीला स्वतःच्या घरात गुलाम म्हणून ठेवले होते. तो त्याची निराशा माझ्या बायकोवर काढायचा. तो माझ्या पत्नीशी गैरवर्तन करायचा. माझ्या पत्नीने थांबवण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. माझी बायको रात्रंदिवस मला चुकवून रडायची. तिला डॉक्टरांच्या घरातून पळून जायचे होते. तिने अनेक वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयशी आले. जेव्हा मी तिला डॉक्टरांच्या घरी भेटलो तेव्हा तिने मला या लोकांना अटक करण्याचा आणि पुरावे गोळा करण्याचा मार्ग सांगितला. आणि अशा प्रकारे मी पुरावे गोळा केले आणि त्यांना तुरुंगात टाकले. एका अज्ञात देशात त्या देशाचे रहिवासी नसतानाही मी आणि माझ्या पत्नीने तेथे गुन्हे घडताना पाहिले आणि त्याविरुद्ध आवाज उठवला. तिथल्या सरकारला आम्हा दोघांची नवरा बायकोची ही गोष्ट आवडली. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सन्मानाने आमच्या देशात परत पाठवले आणि तिथल्या सरकारने आम्हा दोघांना पती पत्नीला 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले, कारण आम्ही तिथे गुन्हा घडताना पाहिला आणि आरोपीला तुरुंगात पाठवले. त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व चुकीच्या डॉक्टरांना आणि काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तर पुन्हा संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला होता आणि आता तिथे प्रामाणिक डॉक्टर ठेवण्यात आले होते. आणि आता आम्ही दोघे पती पत्नी सुखाने आमच्या घरी परतलो. येथे आल्यानंतर माझ्या पत्नीने माझ्या मुलाला मिठी मारली आणि कित्येक तास रडली, कारण तिला असे वाटले की कदाचित मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच तिच्याबद्दल शोधू शकणार नाही आणि माझ्या पत्नीचा गुदमरून मृत्यू होईल. पण आता सर्व काही अगदी ठीक आहे. मला दुबई सरकारकडून मिळालेल्या सरकारी मदतीमुळे मी इथे आल्यानंतर एक नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळे आम्हा दोघांचे म्हणजे पती पत्नीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
आता आम्ही चांगले आणि आनंदी जीवन जगत आहोत, कारण चांगुलपणाचे आणि सत्याचे समर्थन करणाऱ्यांचे कधीच काही चुकत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.